चला वाड्यात दूध आणायला. आमची गाय यायला ना, म्हटलं वाड्यात जाऊन दूध घेऊन येते. चला, आमच्या दादांची गाय आहे, म्हणजे तेच सांभाळतात. गाय बकऱ्या गुरं सर्व तेच सांभाळतात. आम्हाला कधी हवं तर आम्ही घेऊन येतो. चला या. हे आहे आमचा वाडा, आमच्या दादांचा गुरांचा बकऱ्यांचा वाडा. आता मी इथे आले आहे. गुरं पण गेलीत चरायला आणि बकऱ्या पण गेल्या चरायला. आता ताई करते, शेण काढून वाडा झाडते. आणि गायचं जे छोटस बछडा आहे तो आहे इथे, दाखवते तुम्हाला या. हा बघा, हा बघा, आहे ना, बरोबर गाय सारखंच आहे. आमची गाय पण कालू आहे, तिचं नाव पण कालूच आहे. आणि बछडा पण काला आहे बघा, काळ्या रंगाचा. बघा हात मध्ये हिसकवतोय कसा. आणि या डालग्यामध्ये बघा छोटस बकरीचं पिल्लू पण आहे. हे बघा, हे छोटं असल्यामुळे आहे ना, ह्याला चरायला नेत नाही. पाऊस आहे आणि ह्याला पण आहे, छोटासा आहे ना, म्हणून ह्याला पण चरायला नेत नाही. बाकीची गुरं सगळी गेली. ते बघा इथे सर्व आमची गुरं बांधलेली असतात, सगळं घेऊन गेले चरायला. ह्याला नाही नेलं. ताई आमची शेण काढते. गुरं म्हटलं की हे सर्व साफसफाई करावी लागते गुरांची, नाही तर गोचड्या वगैरे होतात, होय की नाही. सर्व साफसफाई करावी लागते. तुम्हाला बकरीचा वाडा म्हणजे बकरीची गोटी पण दाखवते. बघा आतमध्ये एकदम अंधार आहे, पण इथे आतमध्ये बकरीची गोटी आहे. इथे बकऱ्या असतात आणि इथे बाहेर गुरं असतात. काय आहे हा, काय आहे, तुला काय बाहेर काढायचंय? बस तिथे आतमध्ये. आता दूध काढून ठेवलेलं आहे इकडे. हे बघा दूध काढून ठेवलेलं आहे. आता मी इकडे दूध घेते आणि जाते. ताईला पण आमच्या दबत नाही. बघा कसा, हे बघा कसा दुसक्या मारतोय तो. हा एवढा छोटा आहे तरी. आणि अजून महिना नाही झालाय ना ताई? नाही, महिना नाही झालाय अजून. बघा बघा, ताईला म्हटलं 1 लिटर दूध द्या, पण ताई म्हणते वाडीतल्या कोणाकोणाला द्यावं लागतं. डेअरीवर घालण्यापेक्षा वाडीत कोणाकोणाला दिलेलं बरं ना ताई. डेअरीवर नाही जात ना ताई? नाही जात डेअरीवर, कशाला जायचं. हो, इथे सगळेजण दूध घेतात, मग डेअरीवर कशाला जायचं. हे बघा, आहे ना. आता मी म्हटलं मला 1 लिटर द्या, तर म्हणते दोघी जणींना द्यायचं आहे. तर मग संध्याकाळी मला पुन्हा ताई देणार आहे दूध. ते बरं आहे, इच्छा इथे एवढा लांब जाण्यापेक्षा इच्छा इथे ताई देतात ते बरं आहे. होय, नाहीतर काय. आम्हाला ताई देते, मला कधी पाहिजे तेव्हा मी दूध घेऊन जाते. मला वाटेल तेवढे मी पैसे देते. आमची ताई काय आमच्याकडे मागत नाही, काय नाही. पण गायला सुद्धा चारा पेंड वगैरे सगळं विकत आणायला लागतं ना, आपण पण समजायला पाहिजे, होय की नाही. हे बघा आता किती राहिलं दूध, अजून एवढं दूध राहिलंय. हे बघा आता हे 2 जणींना देणार. मग त्यांना रोजचा उकडा लावलेला आहे, म्हटल्यानंतर 1 दिवस नाही देऊन चालणार नाही. म्हणून साठी मला म्हणाली तू संध्याकाळी घे आणखी, आता हे एवढं दूध घे. चला ताई आता निघाली परत. अजून झाडायचंय तिचा वाडा. दूध घेऊन झालंय. आता ताई आमची वाडा झाडते. आता मी निघाली घरी. चला
ही बघा आमची इलायची केली पसवली आहे ना. आता हे पाऊस आहे म्हणून ती राहिली आहे ना, तर माकडाने केला नाही असती वाट. आता गणपतीपर्यंत मिळेल की नाही माहिती नाही, पण पसवले बऱ्यापैकी, चांगली झाली, मोठी झालीत केली. तुझं बघा काय मस्त फुलले. गणपतीमध्ये पण मिळू दे बाबा, गणपतीत फुलच मिळत नाही जास्वंदीचं देवासाठी. हे बघा हे माझं घर आणि ही पाठची आमची चुलीची पडवी. इथे आम्ही पाणी गरम करतो, कधीतरी चुलीवर जेवण करतो. हे बघा चूल मांडलेली आहे इथे, है ना. दूध आहे ना, कधी पण आणताना आपल्या वाडीमध्ये असं गाय वगैरे इथे म्हशी वगैरे, तर आपण दूध आणतो म्हणजे असं काढलं की असं आणतो आपण, बरोबर. मग ते दूध ना आपण आणतो ना, तर ना ते घालून घ्यायचं, कधी पण असंच घ्यायचं नाही. मी काय करते, कधी पण आणते. आता आमच्या हे दादांची गाय वियाले, आता मी हे दूध आणलं हे सुद्धा मी घालून घेते. कारण का हे बघा काय असं काढताना वगैरे काय पडलं वगैरे समजा, होय की नाही, वाड्यामध्ये वर वर पेंडा वगैरे असतो, होय की नाही. म्हणून साठी ना मी कधी पण आणलं ना तर दूध घालून घेते. तुम्हाला पण सांगते, आपण असं वाडीतून कोणाकडचा उकडा वगैरे लावला दुधाचा, दूध देतात दररोजचा, तर रोजचं घालून घ्यायचं. आता मी टाकते त्यात थोडस पाणी किटलीमध्ये. असं म्हणतात की दूध कधी पण बिना पाणी टाकल्याशिवाय गरम करायचं नाही, थोडं तरी पाणी टाकायचं. आता मी थोडंसंच पाणी घेतलंय बघा. आता मी गॅस एकदम फास्ट ठेवलाय. थोडस दूध असं गरम झाल्यासारखं वाटलं ना की गॅस असं थोडासा स्लो करायचा, मंद करायचा. हे बघा, आणि चांगला जरा कडू द्यायचं, म्हणजे काय जे आपण पाणी टाकलेलं आहे ना ते सर्व आटेल, होय की नाही. बघा आहे की नाही, कोकणात मजा. आता या आमचा वाडा घराच्या बाजूलाच आहे, शेजारीच आहे. तिथनं आणायचं दूध, गरम करायचं, ताजं ताजं दूध असं काढलं, गाईचं दूध असं आणताना गरम करून पियायचं. चला, होय की नाही, आहे की नाही, कोकणात मजा, कुठे जायची गरज नाही. असं आता म्हणतात की म्हणजे मागे असं सर्व आलं होतं की दुधामध्ये कसली तरी पावडर मिळवतात, होय की नाही. तसं तर नाही, आपल्या शरीरासाठी हानिकारक तर नाही असणार. ताजं ताजं गायचं दूध आपल्याला मिळतं. तुम्हाला सांगू, मला ताक सुद्धा भरपूर मिळतं. आमची ताई दही करते आणि मग त्याचं लोणी काढते तूप करण्यासाठी. तूप पण मी तिच्याकडनं विकत घेते, कारण का त्यांना सुद्धा आपल्या गुरांसाठी खर्च आहे ना. आपली ताई आहे, माझी जाऊबाई आहे, माझी ताई आहे, माझी धीर आहे, पण त्यांना पण आपल्या गुरांसाठी खर्च करावा लागतो ना, होय की नाही.
मग आपण काय द्यायला नको? आपला मिळतंय म्हणून खात राहत. मी देते, मला जे माझ्या मनाला वाटतं ना त्याप्रमाणे मी देते त्यांना सर्व. दुधाचे काय पैसे वगैरे, फक्त ताकाची देत नाही. ताक भरपूर काढते आणि मोठी बरणी भरून भरून देते. तुम्हाला मी सांगू का, मी माझ्या आजीकडे पण रत्नागिरीला घेऊन जाते. मज्जा आहे. 2-3 दिवस आड करून असं, म्हणजे असं आपल्या उपासाच्या वाराचा दिवस असतो ना त्या दिवशी माझ्याकडे कढी असते. आणि आता उन्हाळा असेल तर गोष्टच वेगळी आहे. मस्त जेवताना त्याच्यामध्ये जरा जलजिरा वगैरे टाकून जेवताना, जिरे पावडर वगैरे टाकून जेवताना 1-1 ग्लास घेतला, एकदम मस्त. ही आहे कोकणची मजा, सर्व ताजं ताजं फ्रेश. आता आमची गुरं गेली चरायला, नाही तर तुम्हाला आमची गाय पण दाखवली असती. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. आमची गाय पण एकदम काळी काळी आहे. आणि बघितलंय, तिचा बछडा पण एकदम काळा काळा आहे ना. दूध गरम झालंय, हे बघा, दिसतंय ना. आता मी करते गॅस एकदम मंद. आता जायचं भस्कन वर, हे बघा आलं ना. आता मी गॅस करते मंद, हे बघा, है ना. आता चांगलं उकळू दे, म्हणजे जरा ते पाणी टाकलेलं जरा आटून जाय. आणि मग थंड झाल्याच्या नंतर ना मी काय टाकते दुधामध्ये ना ते तुम्हाला मी दाखवते. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ अर्धवट सोडू नका. हे बघा वर आला, मी गॅस बंद केला तरी पण दूध वर आला आहे ना. हे बघा गॅस बंदच आहे. दूध वर आला तर फूक मारा वगैरे असं काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पण कोण कोण काय करतं माहितीये, बाजूला ना पेल्यामध्ये पाणी घेऊनच ठेवतात आणि ते पाण्याच्या शिंतोड्या मारतात, म्हणजे ते दूध खाली बसतं. मी तसं नाही करत. कारण का दूध खराब वगैरे झालं तर मग काय करायचं. मी असं वरती फुगा आला ना, असं म्हणजे कड आला ना, वर जाऊसं जातंय असं दिसलं आपल्याला दूध, मग फूक मारते जरा, म्हणजे ते खाली बसलं ना का मग पुन्हा येत नाही वर. हे बघा, आता मी दुधामध्ये काय टाकते ना त्याची तयारी करते. चला मग बघा तुम्ही शेवटपर्यंत, अर्धवट सोडू नका व्हिडिओ. हे घेतलेत मी बदाम आणि काजू. आता मी गॅसवरती ठेवलाय तवा. तवा चांगला गरम झालाय. आता मी हे ना बदाम काजू थोडे थोडे खरपूस असे भाजून घेते. बघा है ना, खूप मारलं दूध वर नाही आलं, तिथच्या तिथेच जरासं उकलते बघा. मी पाणी नाही असं शिंपडत. जास्त नाही मी करून ठेवत, हे थोडे थोडेच करून ठेवते बदाम आणि काजू भाजून. बघा दाखवते मी तुम्हाला मी काय करते. जरा जरा शेकलेत बदाम ना. काजू जर अगोदर टाकले ना तर काले काले झाले असते. तर मी दोन्ही पण ना चांगले जरा खरपूस भाजले ना का मस्त पावडर होते त्याची मिक्सरला. हे बघा चांगले भाजले गेलेत, तुम्हाला दिसत पण असेल बघा है ना. आणि आवाज पण येतोय तडतड तडतड. आता मी गॅस करते बंद. आता जरा थंड झाले ना का मिक्सर लावून भांड्यामध्ये चांगलं बारीक पावडर करून घेते. तोपर्यंत दूध पण आपलं चांगलं गरम होतंय है ना. काजू बदाम आहे ना मी चांगले खरपूस जरा भाजून घेतले आणि थंड करून घेतले. दूध पण आपलं चांगलं गरम झालंय, गॅस बंद केलाय. आता मी हे मिक्सर घेतलंय. आता हे मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि बारीक पावडर करून घेते.
एकदमच चालू नाही करून हे करायचं ना, तर असं ते ना ब्लेड तुटायचं जरा शक्यता असते. म्हणून ना थोडं थोडं फिरवायचं, कारण का बदाम कडक असतात ना. हे बघा आता सर्व झाले. आता तुम्ही जास्त वेळ जरी चालू ठेवलात ना तरी काय हरकत नाही, पण जेव्हा मोठे पीस असतात ना तेव्हा जरा जरा चालू करून बंद चालू असं करायचं. माझं असं एकदा झालं होतं. मी सुकं खोबरं असंच मिक्सरला बारीक बारीक खापा केल्या आणि वाटायला घेतला आणि ब्लेड तुटलं ना हो. मग तिथपासून मग मी काय करते, बारीक बारीक तुकडे नाही करत, किसणीवरती किसते बारीक खोबरं आणि मग वाटते, भाजते आणि मग वाटते मिक्सरला. पावडर जरा झाली व्यवस्थित, जरा आणखीन बारीक करते नाही. हे बघा पावडर काय मस्त बारीक झाली बघा. हे बघा आहे ना, मस्त बारीक एकदम. जास्त वाटून ठेवायची नाही, म्हणजे थोडी थोडी ठेवायची, नाहीतर मग ती बुरशी येते. जरी आपण भाजलेले असणार ना तरी ती बुरशी येते. पावडर काय मस्त झाली, एकदम बारीक पावडर, एकदम छान झाली. सुगंध पण काय मस्त येतोय. आता माझ्याकडे ना ही छोटीशी किटली आहे, बघा मी याच्यामध्ये ना हे भरून ठेवते. हे बघा हे बघा एवढं झालं बदामनी काजूची पावडर. अर्धी किटली, छोटीशी आहे किटली. हे बघा आता मी हे आम्हाला ना 8-10 दिवस पुरेल. आता याचं मी काय करते ना ते पण तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला सांगते का ही पावडर मी कशासाठी केली आहे काजू बदामची. ही ना मी 8-10 दिवसांनी एवढी काजू पावडरची पावडर अशी करूनच ठेवते, एवढा डब्बा भरून. कधी कमी पण होतं. आणि आम्ही काय करतो, ही पावडर याच्यासाठी केली आहे मी. आमची गाय वियाली, जरी गाय नसती वियाली तरी आम्ही कुठून पण, आमच्या वाडीमध्ये भरपूर दूध मिळतं. आम्ही कुठून पण दूध असं आणतो आणि सकाळ संध्याकाळ आम्ही दोघं सुद्धा 1-1 ग्लास दुधामध्ये 2 चमचे हे टाकतो काजू बदामची पावडर. आणि सकाळी घेतो आम्ही दूध 10च्या दरम्यान, संध्याकाळी घेतो 6-7च्या दरम्यान. असं आम्ही हे घेतो. त्याच्यामुळे काय आपल्या शरीरासाठी पण ते पौष्टिक आहे आणि आपली स्मरणशक्ती पण चांगली राहते, होय की नाही. आपली आठवण चांगली राहते. तुम्हाला माहितीये का, कोण कोण सकाळचे ना बदाम सुद्धा 4-4 रात्री भिजायला ठेवतात आणि सकाळी ते बदाम भिजवलेले सोलतात आणि ते बदाम खातात. आणि ते जे भिजवलेले जे बदामचं पाणी असतं ना ते टाकायचं नाही, ते सुद्धा पितात. आम्ही तसं नाही करत. कोणाकोणाला जमतं, कोणाकोणाला नाही जमत, त्याच्याने खोकला पण होतो. मग मी काय करते, जरा खरपूस भाजून घेते, अशी पावडर करते आणि मग आम्ही दोघं जण सकाळ संध्याकाळ दोघं पण 2-2 चमचे पावडर टाकून दूध पितो. कसं वाटलं तुम्हाला, आवडलं ना. चला आता दूध पियाची तयारी करते. जरा दूध गरम आहे ना, थंड होऊ दे जरा. चला आता मी बदाम काजूचं दूध तयार करते. त्यात टाकते थोडी थोडी साखर. दूध थंड झालंय, म्हणजे एकदम पण थंड नाही, थोडं गरमच आहे.
झालं आपलं बदाम काजूचं ताजं ताजं गाईचं दूध तयार. चला आता अंगणात बसून पिऊया. भैया बदाम काजूचं दूध आपली वेळ झाली सकाळची. बदाम काजूचं दूध आमची सकाळची वेळ झाली आहे. आता संध्याकाळी 7 वाजता. बदाम काजू जरा खरपूस भाजून घेतले मी आणि पावडर करून घेतली. मस्त दुधामध्ये पूर्ण मिसळली आहे आणि सुगंध पण छान येतो. मी असंच करते, नाही तर मग ते ना दाणे दाणे आपण कोण कोण असं ठेचून टाकतं ना, ते मग दातामध्ये वगैरे अटकतं. हे आपलं बरं आहे की नाही. गोड बरोबर आहे ना. आम्ही इथे बसलोय म्हणजे ह्या अंगणामध्ये, जिथे पाळणा आहे तिथे आम्ही बसलो नाही. का सांगू, गणपतीसाठी मी तांदूळ धुतले मोदकासाठी. जरा पाऊस उघडलाय कालपासून, तर काल थोडे सुकले, तर म्हटलं आज पण जरा टाकते इथे, म्हणून आम्ही या अंगणामध्ये बसलोय. म्हणजे पाऊस आला तर पटकन आपला टेबल उचलायला बरं होय की नाही, म्हणून आम्ही इथे बसलोय या अंगणामध्ये. आमचं 3 बाजूला अंगण आहे, फक्त पाठच्या परसवात तेवढं अंगण नाहीये, बाकी 3 बाजूला अंगण आहे. मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला आमचं जीवन, आमचं म्हातारा म्हातारीचं जीवन कसं वाटतंय? कोकणातलं जीवन आहे की नाही मजेत? आणखीन काय पाहिजे आता आपल्याला ह्या वयामध्ये, सांगा बघू. वाड्यातले गायचं ताजं ताजं दूध मिळतंय आपल्याला. आमच्या गायचं नसेल तर कोणाकडचं तरी पण ताजं दूध सकाळचं काढतात ती लोक, संध्याकाळचं काढतात, तेव्हा आपण जायचं घेऊन यायचं दूध. बरोबर, म्हणजे काही त्याच्यात मिलावट नाही, काय नाही. काजू बदाम, शुद्ध हवा, आणखीन काय पाहिजे सांगा बघू. बाजारामध्ये काय काय असे येतात, हे दुधात टाकून प्या, ते दुधात टाकून प्या. आम्ही काय ते आणत नाही, आपलं हे साधं सोपं उपाय बरं. आमची गाय इयाले, त्याचं खरवस पण आम्हाला मिळालं. म्हणजे कोकणामध्ये ना कोणाकडे पण गाय अशी वियाली, म्हैस वियाली तर खरवसचं दूध देतात किंवा खरवस बनवतात आणि सर्वांकडे एक एक डबा डबा असं देतात सर्वजण एकमेकाला. आमचा हे व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आम्ही दोघं जण मस्त कोकणामध्ये इथे मजा करतो, व्हिडिओ करतो आणि झाडं झुडपांच साफसफाई करतो, झाडांची लागवड करतो. कसं वाटतंय तुम्हाला? आवडतंय ना? आवडला का तुम्हाला माझा व्हिडिओ? आमचा गायचा वाडा, गायचं बछडं, आवडलं ना तुम्हाला? हे सर्व मी निसर्गाचं दाखवते. मस्त कोकणातलं कौलारू घर, वाडा, गाय हे सर्व मी दाखवते, गुरं वगैरे. कसं वाटतंय? असं वाटतंय की आपण कोकणात आले, असं वाटतंय ना? माझा व्हिडिओ आवडला तर तुम्हाला, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला मी दाखवते तांदूळ बघा, इथे सुकत घातलेत, हे बघा आहे ना, इथे तांदूळ सुकत घातलेत आणि आम्ही इथेच बसलोय अंगणामध्ये, हे बघा आहे ना. केळी रान केळी ज्या वाढल्या होत्या त्याची सर्वांची छाटणी केला नाही यांनी, तर आता किती उघडं उघडं वाटतंय ते बघा हो, आहे ना.